प्रतिबिंब जनमानसांचे. प्रभाग क्रमांक 5 मधील मतदार यादीतील चूक दुरुस्ती न झाल्यास निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मधील मतदार यादीत मोठी चूक झाल्याचा प्रकार समोर आला असून दुरुस्ती न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. रामवाडी झोपडपट्टीतील यादी भाग क्रमांक 122 मधील सुमारे 900 ते 1000 मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने प्रभाग क्रमांक 10 मधील मतदार यादीत छापण्यात आली आहेत. दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मूळ प्रारूप मतदार यादीमध्ये यादी भाग क्रमांक 122 मधील अनुक्रमांक 13,757 ते 14,756 पर्यंतची नावे प्रभाग क्रमांक 5 मध्ये योग्यरित्या समाविष्ट होती. मात्र 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत हीच नावे चुकून प्रभाग क्रमांक 10 मध्ये टाकण्यात आली असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात रामवाडी वस्तीतील सर्व नागरिकांच्या वतीने सहाय्यक आयुक्त मेहर लहारे यांना निवेदन देण्यात आले. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या 2 जानेवारी 2002च्या आदेशानुसार अशा प्रकारच्या चुका नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत दुरुस्त करता येतात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरी 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या मूळ प्रारूप मतदार यादीप्रमाणे यादी भाग क्रमांक 122 दुरुस्त करून तातडीने प्रसिद्ध करण्यात यावी, अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही नागरिकांनी दिलाय. यावेळी प्रकाश वाघमारे, सागर साठे, विकास ओडानशिवे, दीपक सरोदे, अजय केजरेला, दीपक साबळे, सोमनाथ लोखंडे, सुभाष वाघमारे, विनोद घोरपडे, मयूर चखाले, गणेश ससाने, अनिकेत गायकवाड आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक 15/12/2025 रोजी जी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली ती अतिशय चुकीच्या पद्धतीने छापण्यात आलेली आहे. आमचा वार्ड क्रमांक 5 मधील यादी भाग क्रमांक 122चा पूर्ण तो एरिया चुकीच्या पद्धतीने वार्ड क्रमांक 10 मध्ये गेलेला आहे. आणि जी अंतिम मतदार यादी 20/11 मूळ प्रारूप यादी 20/11/2025 रोजी प्रसारित झाली होती, त्यामध्ये 122 क्रमांक यादी भाग क्रमांक 122 हा होता. परंतु त्यानंतर जी अंतिम यादी आत्ता जाहीर झाली ती पूर्ण यादी 10 मध्ये गेलेले आहे. तरी या चुकीचा प्रकार घडलेला आहे आणि आमच्या इथले टोटल मतदान वार्ड क्रमांक 5चे टोटल मतदान रामवाडीतील 10 मध्ये गेलेले आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर याच्यावर काही कारवाई झालेली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात मतदानावर पण आक्षेप घालू आणि ह्याच्या पुढील आम्ही कारवाई हायकोर्टापर्यंत जाऊ, याची दखल घ्यावी संबंधित अधिकाऱ्यांनी. आज रामवाडीच्या वतीने उपायुक्त लहारे साहेब यांना एक निवेदन देण्यात आलं. प्रारूप यादीमध्ये नावं आहेत परंतु अंतिम यादीमध्ये जर नावं नसतील तर नेमका तक्रार कोठे दाखल करायची? अंतिम यादी नावच अंतिम यादी दिल्यानंतर त्याच्यावर तक्रारच दाखल होत नाही ना. मग अंतिम यादीमध्ये घोळ करून रामवाडीचा काही भाग म्हणजे रामवाडीचा 50% भाग हा 10 नंबरला जोडण्याचं आणि संपूर्ण आहेरगवळी जी आहेरगवळी झोपडपट्टी तीही पूर्ण त्यांनी 10 नंबरला जोडली. म्हणजे नकाशामध्ये वेगळं चित्र आणि मतदान यादीमध्ये वेगळं चित्र, हे कुणाच्या फायद्याचं आहे? हे प्रशासनाने जर योग्य वेळेस आणि योग्य निर्णय घेतला नाही तर आम्ही सदर प्रकरण हे कोर्टामध्ये जाणार आहे आणि कोर्टामध्ये प्रशासनाला याचं उत्तर द्यावं लागेल की हा रामवाडीचा भाग हा 10 नंबरमध्ये कशा पद्धतीने गेला. आहेरगवळी झोपडपट्टी रामवाडी ती 10 नंबर मध्ये कशी गेली? पलटण पोलीस चौकीपासून जो आप्पो हातीपर्यंत हा तुम्ही बॉर्डर लाईन केल्यानंतर त्या बॉर्डर लाईनचा आतील भाग जो सोयीचा असा वाटतो कुणाला, तो सोयीचा वाट जर 10 नंबरमध्ये जात असेल तर हे खूप मोठं प्रकार आहे. रामवाडीमध्ये झोपडपट्टीमध्ये निरक्षर लोक मोठ्या प्रमाणात राहतात, गरीब लोक राहतात. याचा एक गैरफायदा घेण्याचा प्रकार संबंधितांनी केलेला आहे. त्यामुळं थोड्याच दिवसामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी लवकरच होईल. परंतु त्यासाठी काही एक प्रक्रिया असते. त्यामुळं रामवाडी झोपडपट्टी आज लहारे साहेबांना भेटून त्यांना निवेदन दिले आणि येत्या काही काळामध्ये की आम्ही हायकोर्टाचंही जाऊन त्याच्यावर 5 नंबर वार्ड प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 10 या वार्डाचे इलेक्शन थांबवा, नाहीतर यादीमध्ये सुधारणा करून इलेक्शन घ्या. या पद्धतीत आम्ही पाहिजे ती कायदेशीर लढाई लढण्यास समस्त रामवाडी तयार आहे. नाही, मग
आज जर पाच लोक जर तुम्ही नाव इकडे तिकडे गेले तर पूर्ण प्रशासन जागा होतं. पण आज 1000 जर नावं जर इकडे जात असतील तर याला कोण घेणार का नाही? याला कोणी जबाबदारी घेणार का नाही? अशा पद्धतीने जरी कोणी काही करत असेल तर हे टिकत नसतं. हे कोर्टामध्ये गेलं ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. ते मतदान म्हणजे ती प्रक्रिया ती स्टेज लागणार त्याला. प्रारूपमध्ये जर तुमचे नाव आहेत आणि अंतिममध्ये नाव नाहीत, हा प्रकार म्हणजे हा जगातला एक अजब कारभार झाला. माझ्या महानगरपालिकेचं प्रत्येक वेळेस काहीतरी इतिहासात नोंद होती. अहमदनगर अहिल्यानगर महानगरपालिकेचे काहीतरी वेगळाच कारभार झालेले. म्हणजे प्रारूपमध्ये जर नावं आहेत आणि अंतिम यादीमध्ये नावं गायब आहेत. तर अंतिम यादीमध्ये जर आम्ही म्हणलं अधिकाऱ्यांना की अंतिम यादीचा असा प्रॉब्लेम झाला, नाही ते आता बदलता येणार नाही, ते आता ते आहे तसं करावं लागणार नाही. हा लोकशाही आहे. आम्ही संविधानाला मानणारे आहोत. कायदा आम्हाला न्याय देईल. जर इथल्या प्रशासनाकडे न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाऊन कोर्टातनं आमचा हक्कानी न्यायाची हे करू आणि कोर्टात खंबीरपणे उभा राहू. जे आजपर्यंत आम्ही आत्तापर्यंत राधाबाई काळेमध्ये मतदान करणारे आहोत. 5 नंबर वार्ड आहे आमचा. पण आत्ता जे काय घडलंय ते सगळे नाव कुठं गेले? 10 नंबर वार्ड मध्ये. पण ते 10 नंबर मध्ये गेल्यानंतर आम्ही मतदान करणार नाही. तर आमची विनंती आहे, जे 10 मध्ये गेलेले ते 5 नंबर मध्ये परत यावा, हीच आमची नम्र विनंती आहे प्रशासनाला. नाही तर आम्ही बहिष्कार टाकून देऊ. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा